मराठी बोला तुम्ही, मराठी बोला, 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 मराठी शिका तुम्ही, मराठी शिका, मराठी शिका तुम्ही, मराठी शिका, मराठी शिका तुम्ही, मराठी शिका, मराठी शिका, मराठी एका दुटीचा, मराठी एका दुटीचा, हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती हर 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 महाराज की. महादेव. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर गौड्य प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. नमो पार्वती पदे. अरे तुमचा आमचा नाता काय, अरे तुमचा आमचा नाता काय, छत्रपती शिवाजी महाराज की, मराठी एका दुटीचा. यानंतर माजी खासदार राजन विचारे साहेब आपले शब्द 2 मिनिटात मांडतील. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी एकीकरण समिती आणि सर्व पक्षातली सर्व मंडळी यांना मी धन्यवाद देईन की या ठिकाणी एकजूट काय असते ते मला वाटतं 4 दिवसापूर्वी या संपूर्ण देशाने त्या ठिकाणी बघितलं होतं. आणि त्या ठिकाणी GR काढला होता आणि तो GR ज्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जाळण्याचं काम केलं आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल हा GR रद्द करण्यात आला. म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल सरकारला त्या ठिकाणी नमवावं लागलं आणि हाच खरा मराठी एकजुटीचा विजय असेल. आणि त्या ठिकाणी आज मीरा भाईंदरमध्ये या ठिकाणी इतर भाषिकांचा मोर्चा निघतो परंतु आपला मराठी माणसांचा मोर्चा निघू शकत नाही. आणि असं असताना सुद्धा आज जर मोर्चा काढून दिला असता तर ही वेळ आली असती का सांगा मला. आज 2 दिवसापासून प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांना नोटिसा देऊन त्या ठिकाणी काही लोकांना अटक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. आज तुम्ही बघितलं असेल काहींना नोटीस दिल्या होत्या तडीपारच्या. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मनमानी करत असाल तर मला वाटतं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कोणाची दादागिरी या ठिकाणी चालून देणार नाही. आणि जर अन्याय होणार असेल तर या अन्यायाला नक्की त्याप्रमाणे आम्ही तोंड देऊ. आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने हे चालू आहे. आज या ठिकाणी अत्याचार महिलांवरती अत्याचार होत आहेत, उद्योगधंदे त्या ठिकाणी पळवले जात आहेत आणि त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल आज कुठेही विकासाची कामं या ठिकाणी दिसत नाहीत. फक्त यांचे खिसे वाटायचं काम आज मीरा भाईंदरमध्ये चालू आहे आणि जाणून बुजून या ठिकाणी मराठी माणसाला डिवचण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आणि तुम्ही बघितलं